आता ह्यानंतर नवीन पॉईंट टाका. आता डॉट प्रोडक्ट, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट. डॉट प्रोडक्ट ऑफ कार्टेशियन, डॉट प्रोडक्ट ऑफ कार्टेशियन और रेक्टेंगुलर, डॉट प्रोडक्ट ऑफ कार्टेशियन और रेक्टेंगुलर फॉर्म ऑफ वेक्टर, ठीक आहे. पॉइंट दिसायला मोठा आहे याचा अर्थ तो पॉइंट इझी आहे. लक्षात काय लिहिले बघा, डॉट प्रोडक्ट ऑफ कार्टेशियन और रेक्टेंगुलर फॉर्म ऑफ वेक्टर. आता कार्टेशियन और रेक्टेंगुलर फॉर्म ऑफ वेक्टर हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. कार्टेशियन फॉर्म किंवा रेक्टेंगुलर फॉर्म ऑफ वेक्टर मीन्स काय असतं, दिलेला वेक्टर आय जे आणि केच्या फॉर्ममध्ये असतो त्या वेक्टरला काय म्हणायचं, कार्टेशियन फॉर्म किंवा रेक्टेंगुलर फॉर्म ऑफ वेक्टर. सपोज करा वेक्टर ए तुम्हाला दिलाय ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप आणि दुसरा वेक्टर दिलाय वेक्टर बी इज इक्वल टू बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. लक्षात दोन वेक्टर तुम्हाला कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेल्या दोन वेक्टरचा काय करायचं आहे, आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. ठीक आहे. हेन्स वेक्टर ए डॉट वेक्टर बी, मग काय येईल, वेक्टर ए डॉट वेक्टर बी लिहून घ्या. आता वेक्टर ए काय दिलंय तुम्हाला, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. बरोबर आहे. वेक्टर ए ला वेक्टर मी ए लिहून घेतला, डॉटला डॉट देतो. आता वेक्टर बी काय दिला, वेक्टर बी बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. बरोबर आहे. ए वेक्टर लिहून घेतला, डॉटला डॉट दिलं, बी वेक्टर लिहून घेतला. आता सर्वात अगोदर दिलेले दोन ब्रॅकेट सॉल्व करायचे. ठीक आहे. मग दिलेले दोन ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. आता वेक्टर ए डॉट वेक्टर बी ब्रॅकेट कसे सॉल्व करायचे हे तुम्ही दुसरी तिसरी चौथी पाचवीला शिकलात, समजलं. आता ह्या ब्रॅकेटमधला फर्स्ट टर्मनं ह्या ब्रॅकेटमध्ये सर्व टर्मला मल्टिप्लाय करून घ्यायचं. ब्रॅकेटमधल्या फर्स्ट टर्मनं इथल्या सर्व टर्मला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग काय येतं बघा, ए एक्स इंटू बी एक्स आय कॅप इंटू आय कॅप. बरोबर आहे. ए एक्स इंटू बी एक्स आय कॅप इंटू आय कॅप प्लस ह्या टर्मनं दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. आता काय येतं मग, ए एक्स इंटू बी वाय आय कॅप इंटू जे कॅप. बरोबर आहे. ह्या टर्मनं मी दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं, पुन्हा ह्या टर्मनं मी तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. मग काय येतं, ए एक्स इंटू बी झेड आय कॅप इंटू के कॅप. झालं. ह्या टर्मनं मी ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं. मग आता सेकंड टर्म घ्या, सेकंड टर्मनं पण ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. मग काय येतं, ए वाय इंटू बी वाय आय कॅप इंटू जे कॅप. बरोबर आहे. आय कॅप इंटू आय कॅप इंटू आय कॅप. त्यानंतर ह्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. काय येतं, प्लस ए वाय इंटू आय कॅप इंटू बी वाय इंटू जे कॅप. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्या, ए वाय इंटू आय कॅप इंटू बी झेड इंटू के कॅप. ठीक आहे. आलं लक्षात. त्यानंतर सेकंड टर्म झाली. आता ह्या टर्मनं सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्या, प्लस ए झेड इंटू के कॅप इंटू बी एक्स इंटू आय कॅप प्लस ए झेड
इंटू के कॅप इंटू बी वाय इंटू जे कॅप प्लस ए झेड इंटू के कॅप इंटू बी झेड इंटू के कॅप. लक्षात ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मनं मी ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं. लक्षात इथपर्यंत आलं. त्यानंतर बघा आता काय होतं ते. तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे. कोणती प्रॉपर्टी माहिती आहे? डॉट प्रोडक्टची. आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू किती असतं? 1. बरोबर आहे. डॉट प्रोडक्टची ही प्रॉपर्टी आपण पाहिली आहे. आणखी कुठली प्रॉपर्टी पाहिली आपण? आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू काय असतं? 0. लक्षात. मग बघा काय काय 0 होतं. ही टर्म 0 होते आय कॅप डॉट जे कॅप. त्यानंतर आय कॅप डॉट जे कॅप टर्म 0 झाली. त्यानंतर आय कॅप डॉट आय कॅप हे होणार नाही. त्यानंतर आय कॅप डॉट जे कॅप 0 झालं. त्यानंतर आय कॅप डॉट के कॅप 0 झालं. त्यानंतर आय कॅप डॉट के कॅप डॉट आय कॅप 0 झालं. त्यानंतर के कॅप डॉट जे कॅप 0 झालं. मग राहिलं काय? फक्त काय राहिलं बघा आता. ए एक्स डॉट बी एक्स ए एक्स डॉट बी एक्स पहिल्या टर्ममधून. ठीक आहे. आता आय कॅप डॉट आय कॅप किती येत असतं? 1. बरोबर आहे. ए एक्स इंटू बी एक्स आय कॅप डॉट आय कॅप हे किती होत असतं? 1. ठीक आहे. त्यानंतर प्लसला प्लस. त्यानंतर आणखी कोणती टर्म राहिली? ही टर्म राहिली. ए वाय इंटू बी वाय इंटू काय आहे इथं? आय कॅप काय होत असतं? 1. म्हणजे ए वाय इंटू बी वाय प्लस. बरोबर आहे. ही टर्म आता ए वाय बी वाय इंटू आय कॅप हे काय होत असतं? 1. त्यानंतर इथं बघा आता ह्या टर्ममध्ये ए झेड इंटू बी झेड आणि के कॅप डॉट के कॅप किती होत असतं? 1. बरोबर आहे. लक्षात. म्हणजेच तुमचं वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आलं ए एक्स इंटू बी एक्स प्लस ए वाय इंटू बी वाय प्लस ए झेड इंटू बी झेड. लक्षात. जर तुम्हाला दोन वेक्टर कार्टेशियन फॉर्ममध्ये किंवा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये दिले असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं? ए एक्स इंटू बी एक्स ए वाय इंटू बी वाय आणि ए झेड इंटू बी झेड. मग तुम्ही म्हणताल सर हे एवढं सगळं लक्षात ठेवायचं का? हे सगळं एवढं लक्षात ठेवायचं का? ह्यातलं काहीच लक्षात ठेवायचं नाही. तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिक सांगेल. तेवढी शॉर्ट ट्रिक फक्त लक्षात घ्यायची आणि त्या शॉर्ट ट्रिकवरचे मी एक्झाम्पल पण घेईल. तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात राहतील. आता शॉर्ट ट्रिक काय आहे बघा. हे काहीच करायचं नाही असलं. शॉर्ट ट्रिक फक्त लक्षात ठेवायची. आता शॉर्ट ट्रिक काय आहे बघा. जर तुम्हाला दोन वेक्टर कार्टेशियन फॉर्ममध्ये दिले असतील तर त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा बघा. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेताना काय करायचं? आय कॅप मल्टिप्लाय करायचं. आय कॅपचे कोएफिशियंट आणि दुसऱ्या आय कॅपचे कोएफिशियंट मल्टिप्लाय करायचे. मीन्स ह्या दोन आय कॅपला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे काय झालं? ए एक्स इंटू बी एक्स. बरोबर आहे. आपण नमस्कार कसं करतो? खाली वाकून करतो ना, उभा. ठीक आहे. तसं हे आय कॅपला मल्टिप्लाय करायचं प्लस जे कॅपची टर्म मल्टिप्लाय करायची. म्हणजे काय येतं इथं? ए एक्स इंटू बी एक्स प्लस के कॅपची टर्म मल्टिप्लाय करायची. काय येतं मग? ए झेड इंटू बी झेड. हे झालं तुमचं शॉर्ट ट्रिक. लक्षात. मल्टिप्लिकेशन करताना डॉट प्रोडक्टचं मल्टिप्लिकेशन करताना किंवा डॉट प्रोडक्ट घेताना दिलेल्या दोन वेक्टरचा काय करायचं? आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, जेच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, केच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या.
जसं तुम्ही ॲडिशन करताना कसं करत होतात तुम्ही, सपोज करा ॲडिशनचं पण सांगतो, हे तुम्ही केलेलं आहे. ॲडिशन करताना कसं करत होतात, वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी कसं करत होतात तुम्ही, ए एक्स प्लस बी एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय प्लस बी वाय इंटू जे कॅप प्लस ए झेड प्लस बी झेड इंटू के कॅप. ॲडिशन करताना असं करत होतात, सबट्रॅक्शन करताना पण सेम असंच करत होतात. वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स आय कॅप. हे तुम्हाला झालं आहे मागच्या लेक्चरमध्ये, तुम्हाला फक्त एकदा रिव्हिजन करत आहे मी. ए वाय मायनस बी वाय इंटू जे कॅप प्लस ए झेड मायनस बी झेड इंटू के कॅप. ठीक आहे. वेक्टर ए प्लस वेक्टर बी कार्टेशियन फॉर्ममध्ये असा ॲड करायचा, वेक्टर ए मायनस वेक्टर बी कार्टेशियन फॉर्ममध्ये असा सबट्रॅक्ट करायचा. आणि जर तुम्हाला वेक्टर ए आणि वेक्टर बी दिला असेल त्याचा डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा, ए एक्स इंटू बी एक्स प्लस, इथं आय लावत नाही बसायचं, ती चूक करायची नाही. ए एक्स इंटू बी एक्स प्लस ए वाय इंटू बी वाय, ए वाय इंटू बी वाय प्लस ए झेड इंटू बी झेड. समजलं. एक्झाम्पल घेईल, एक्झाम्पल घेतलं की समजून जाईल. खाली लिहा आता एक्झाम्पल. 2 एक्झाम्पल घेईल, एक्झाम्पल घेतलं की सर्व गोष्टी क्लिअर होतील. सपोज करा तुम्हाला 2 वेक्टर दिलेत. वेक्टर ए, एक्झाम्पल फर्स्ट करा, वेक्टर ए इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 2 के कॅप. आणि वेक्टर बी दिलाय तुम्हाला 2 आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 4 के कॅप. आणि तुम्हाला म्हटलं असेल फाइंड वेक्टर ए इंटू वेक्टर बी. लक्षात. मग कसं करायचं, वेक्टर ए डॉट वेक्टर बी कसं करायचं, आत्ताच सांगितलं आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आय आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या. काय आयची टर्म इथं, 2 इंटू 2 प्लस, बरोबर आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय आलं तर ए एक्स इंटू बी वाय प्लस ए एक्स इंटू बी एक्स प्लस ए वाय इंटू बी वाय प्लस ए झेड इंटू बी झेड. ठीक आहे. सेम आय आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, जे च्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, केच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या प्लस 2 इंटू मायनस 2, बरोबर आहे. जेची टर्म किती आहे, -2, -2ला -2 लिहून घ्यायचा. त्यानंतर प्लस केच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या. काय आहे, -2 इंटू केची टर्म किती आहे, -2 इंटू 4. ठीक आहे. त्यानंतर वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय येतं मग, 2 इंटू 2 4 मायनस 2 इंटू -2 -2. त्यानंतर प्लस -2 इंटू -4 -8. म्हणजे हे येऊन जाईल तुमचं 4 - 2 - 8 इज इक्वल टू किती येतं, -10. -10मधून 4 गेले -6. लक्षात. 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा नेहमी काय येत असतो, स्केलार. लक्षात. 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट, 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट नेहमी काय येत असतो, स्केलार. ठीक आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता शेवटचं एक्झाम्पल घ्या छोटंसं. सपोज असं दिलं असेल, वेक्टर बी इज इक्वल टू नुसतं आय कॅप दिलं किंवा आणखी एक घ्या 2 जे कॅप. तर मग आता सॉल्व करा. काय दिलंय, वेक्टर ए 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 2 के कॅप. आणि वेक्टर बी काय दिलंय, आय कॅप प्लस 2 जे कॅप. फाइंड वेक्टर ए डॉट वेक्टर बी. मग कसा फाइंड करायचा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू आय आयचे टर्म मल्टिप्लाय करा. किती आहे, 2 इंटू 1, बरोबर आहे.
प्लस जेच्या टर्म मल्टिप्लाय करा 2 इंटू 2 2 इंटू 2 प्लस केच्या टर्म मल्टिप्लाय करा. इथं केची टर्म किती आहे -2. ठीक आहे. इथं केची टर्म आहे का नाही आहे मग सोडून द्यायचं, विचार नाही करायचा. बरोबर आहे. इथं फक्त केची टर्म आहे, इथं आहे का नाही आहे. बरोबर आहे. नाही आहे म्हटल्यानंतर काहीच घ्यायचं नाही. मग वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय येतं 2. त्यानंतर 2 इंटू 2 4 आणि इथं -2 म्हणजे हे येऊन जाईल तुमचं 4. बरोबर आहे. वेक्टर ए मग आन्सर काय आलं तुमचं वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 4. लक्षात. मल्टिप्लिकेशन कसं करायचं, आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, जेच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या आणि केच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या. हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. हे झालं तुमचं डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर व्हेन युअर वेक्टर इज गिवन इन रेक्टँग्युलर और कार्टेशियन फॉर्म. नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर 2. हे आले तुम्हाला नीटमध्ये. काय दिले बघा, अ पार्टिकल moves from position 3 I cap plus 2 j cap minus 6 k cap to 14 I cap plus 13 j cap plus 9 k cap due to means कुणामुळं, ड्यू टू फोर्स. नीटमध्ये आलंय त्यामुळे नीट लक्ष द्यायचं. फोर्स ऑफ 4 I cap प्लस j cap प्लस 3 k cap न्यूटन. फोर्स दिलाय तुम्हाला कार्टेशियन फॉर्ममध्ये. बरोबर आहे. फोर्स कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलाय आणि पोझिशन पण कार्टेशियन फॉर्ममध्ये दिले. न्यूटन इफ द डिस्प्लेसमेंट इन मीटर, if the displacement in meter, then work done will be, एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल मी समजून सांगाल आणि त्यानंतरच मग आपण सॉल्व करूत. झालं एक्झाम्पल लिहून, तोपर्यंत पाणी पितो. एक्झाम्पल झालं लिहून. आता बघा मी सॉल्व करून देतो. काय म्हटले बघा, अ पार्टिकल मूव्स फ्रॉम पोझिशन 3 I cap प्लस 2 j cap minus 6 cap टू दिस पोझिशन. समजलं. काय म्हटले बघा, एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल मूव्ह झालाय कुठून, ह्या पोझिशन पासून एका दुसऱ्या पोझिशनकडे. ह्या पोझिशनचे कोऑर्डिनेट दिलेत. ह्या पोझिशनचे कोऑर्डिनेट दिलेत मीन्स काय दिलंय बघा, ह्या पोझिशनचा तुम्हाला
डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलाय. ह्या पोझिशनचा तुम्हाला डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलाय. डिस्प्लेसमेंट वेक्टर काय दिलाय? 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 6k कॅप. हे झालं तुमचं ह्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट वेक्टर. सपोज ही पोझिशन आहे तुमची ए आणि ही आहे तुमची पोझिशन बी. पार्टिकल ह्या पोझिशनपासून ह्या पोझिशनकडे मूव्ह झालाय. लक्षात, पार्टिकल ह्या ए पोझिशनपासून बी पोझिशनकडे मूव्ह झालाय. पोझिशन ए च तुम्हाला पोझिशन वेक्टर काय दिलाय? r1 आणि पोझिशन बी चा पोझिशन वेक्टर तुम्हाला काय दिलाय? 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 9k कॅप. पोझिशन वेक्टर जे तुमची सेकंड पोझिशन आहे त्या पोझिशनचा पोझिशन वेक्टर किती दिलाय तुम्हाला? 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 19k कॅप. तर तुम्हाला काय म्हटलंय? आणि हा पार्टिकल कशामुळे मूव्ह झाला? इथून इथं ड्यू टू फोर्स. ह्या पार्टिकलला मी फोर्स लावला. ह्या पार्टिकलला मी काय केलं? फोर्स लावलाय. फोर्स लावल्यामुळं पार्टिकल ए पासून पार्टिकल बी कडे मूव्ह झालाय. बरोबर आहे. ज्यावेळेस पार्टिकल ए कडे होता किंवा इथं होता त्यावेळेस त्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर काय दिलंय तुम्हाला? हा. आणि ज्यावेळेस पार्टिकल बी कडे गेला, बी पोझिशनला गेला, त्यावेळेस त्या पार्टिकलचं पोझिशन वेक्टर काय दिलंय तुम्हाला? r2 वेक्टर 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 19k कॅप. ठीक आहे. हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट वेक्टर. ए टू बी हे काय झालं तुमचं? डिस्प्लेसमेंट वेक्टर. समजलं? पार्टिकल का डिस्प्लेस झालाय? कारण ह्या पार्टिकलवरती फोर्स लावलाय. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर ए बी तुम्हाला माहिती आहे r2 वेक्टर मायनस r1 वेक्टर, किंवा ह्याला आपण असं लिहितो फायनल पोझिशन वेक्टर. r2 काय असतो तुमचा? फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर शिकवताना मी लिहून दिलं होतं. हे डिस्प्लेसमेंट वेक्टर इज इक्वल टू r2 वेक्टर मायनस r1 वेक्टर. r2 वेक्टर काय आहे तुमचं? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी. आणि r1 वेक्टर काय आहे तुमचा? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए. आणि ए बी काय आहे तुमचा? डिस्प्लेसमेंट वेक्टर. पार्टिकल ए पासून बी कडे डिस्प्लेस झालाय. कशामुळे डिस्प्लेस झालाय तुम्ही? कारण फोर्स लावलाय. आता डिस्प्लेसमेंट वेक्टर काढू आपण अगोदर. डिस्प्लेसमेंट वेक्टर ए बी इज इक्वल टू r2 वेक्टर किती दिलाय? 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 9k कॅप मायनस r1 काय दिलंय तुमचं? 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 6k कॅप. समजलं? मी डिस्प्लेसमेंट वेक्टर काढतोय. डिस्प्लेसमेंट वेक्टर काय असतं? r2 वेक्टर मायनस r1 वेक्टर. r2 वेक्टर काय असतं तुमचं? फायनल पोझिशन वेक्टर. आणि r1 वेक्टर काय असतं तुमचं? इनिशियल पोझिशन वेक्टर. मग वेक्टर ए बी मीन्स डिस्प्लेसमेंट वेक्टर काय येतं बघा? दोन वेक्टर हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहेत, त्यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं हे तुम्हाला मी शिकवलंय. आयचं सबट्रॅक्शन करायचं, जेचं सबट्रॅक्शन करायचं आणि केकेचं सबट्रॅक्शन करायचं. अगोदर हे सॉल्व्ह करून घ्या. मग 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 9k कॅप ह्या मायनसनं मध्ये मल्टिप्लाय करा. ब्रॅकेटमध्ये काय येतं मग? 3i कॅप मायनस 2j कॅप मायनस ऑफ मायनस प्लस 6k कॅप. आईनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. मग काय येतं? आता लिहा. आता वेक्टर ए बी इज इक्वल टू 40i मायनस 3i कॅप 14i कॅप मायनस 3i कॅप किती येतं मग? हे 11i कॅप. बरोबर आहे. त्यानंतर 13j कॅप आणि मायनस 2k कॅप. 13j कॅप मायनस 2k कॅप. 13j कॅप मायनस 2j कॅप किती येतं? 11j कॅप प्लस 11j कॅप प्लस
9 के कॅप आणि 6 के कॅप किती येतं हे 15 के कॅप. हे आलं तुमचं डिस्प्लेसमेंट वेक्टर. ए बी वेक्टर हे काय आलं तुमचं डिस्प्लेसमेंट वेक्टर. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय काढा म्हटलंय इफ द डिस्प्लेसमेंट वेक्टर इफ डिस्प्लेसमेंट इन मीटर हे कशामध्ये दिलंय तुम्हाला मीटरमध्ये. देन वर्क डन फाइंड आउट करायचं. देन वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो. वर्क डनचा फॉर्म्युला वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू मीन्स कोणता प्रोडक्ट घ्यावा लागेल मला तिथं डॉट प्रोडक्ट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे बरोबर आहे. एक फोर्स वेक्टर आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. ह्या दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन काय येतं स्केलार येतं. ज्यावेळेस दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलार येत असतं त्यावेळेस मल्टिप्लिकेशन म्हणून आपण काय यूज करत असतो डॉट. समजलं. हे तुम्हाला झालंय. आता दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर स्केलार येत असेल तर मल्टिप्लिकेशनचं साइन म्हणून आपण काय यूज करतो डॉट. ठीक आहे. वर्क डन फोर्स वेक्टर काय दिलंय तुम्हाला 4i कॅप प्लस जे कॅप प्लस 3k कॅप डॉट डिस्प्लेसमेंट वेक्टर किती दिलंय तुम्हाला i कॅप प्लस 11 जे कॅप प्लस 15k कॅप. ठीक आहे. मग तुम्हाला दोन रेक्टेंग्युलर फॉर्मचं किंवा दोन कार्टेशियन फॉर्मच्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. कसं करायचं मल्टिप्लिकेशन आयच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं जेच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं केच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय येतं 4 इंटू 11 प्लस आयच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं आय 1 होतं बरोबर आहे. वाटलं तर लिहायचं असेल तर लिहून घ्या आय कॅप डॉट आय कॅप प्लस जेच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं 1 इंटू 11 जे कॅप इंटू जे कॅप प्लस केच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं 3 इंटू 15 के कॅप इंटू के कॅप इंटू के कॅप आय कॅप किती असतं 1 जे कॅप 1 के कॅप 1 म्हणजे हे किती येतं 44 प्लस आय कॅप काय येत असतं आय कॅप डॉट आय कॅप 1 असतं. जे कॅप डॉट जे कॅप काय असतं 1 आणि के कॅप डॉट के कॅप किती असतं 1 म्हणजे हे झालं 11 आणि हे झालं 45 म्हणजे हे टोटल येतं 100 जूल. 100 जूल हे झालं तुमचं वर्क डन इज इक्वल टू 100 जूल. समजलं. मल्टिप्लिकेशन हे मी सांगितलंय रेक्टेंग्युलर फॉर्ममध्ये जर असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या जेच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या केच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या. आय कॅप काय होत असतं 1 जे कॅप 1 होतं आणि के कॅप 1 होतं. म्हणजेच इथं आलं 44 इथं आलं 11 आणि इथं आलं 45. बेरीज किती आली यांची 100 जूल. वर्क डनचं युनिट काय आहे जूल किंवा वर्क डनचं दुसरं युनिट काय आहे न्यूटन मीटर. ठीक आहे. हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल. आता नेक्स्ट लिहा थर्ड एक्झाम्पल. आता लिहा थर्ड एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू of m so that find the value of m so that vector 3 i cap minus 2 j cap plus k cap may be perpendicular to the vector to
आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस 6 जे कॅप प्लस एम के कॅप आता एक्झाम्पल थर्ड बघा. एक्झाम्पल थर्ड मध्ये काय दिलं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. कुणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एमची. सो दॅट वेक्टर 3 आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस के कॅप मे बी परपेंडिक्युलर टू द वेक्टर 4 आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस एम के कॅप. एक्झाम्पल समजलं काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये, जे तुम्हाला दोन वेक्टर दिलेत, वेक्टर हा एक वेक्टर दिलाय आणि हा एक वेक्टर दिलाय, दिलेले दोन वेक्टर हे एकमेकाशी परपेंडिक्युलर आहेत. बरोबर आहे. दिलेले दोन वेक्टर जर एकमेकाशी परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट नेहमी किती येत असतो, 0. हे तुम्ही केसेसमध्ये बघितलात, त्यामुळे मी तुम्हाला थर्ड केस नीट लक्ष द्या म्हटलं होतं. काय बघा आता, सपोज करा वेक्टर ए इज इक्वल टू 3 आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस के कॅप दिलं असेल आणि वेक्टर बी इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस एम के कॅप दिलं असेल. दिलेले दोन वेक्टर हे जर एकमेकाशी जर परपेंडिक्युलर असतील, इफ वाटलं तर लिहा खाली, इफ गिवन वेक्टर is perpendicular, if given vector is perpendicular, hence the dot product of that vector is 0. बरोबर आहे. जर दिलेले दोन वेक्टर जर एकमेकाशी जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येत असतो, 0. हेन्स वेक्टर ए काय, वेक्टर ए 3 आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस के कॅप डॉट वेक्टर बी किती दिला, वेक्टर बी 3 आय कॅप 2 आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस एम के कॅप इज इक्वल टू 0. बरोबर आहे. दिलेले दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येत असतो, 0. आता दिलेले दोन वेक्टर जर कार्टेशियन फॉर्ममध्ये असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा हे तुम्हाला मी सांगितलंय. कसा घ्यायचा आहे, आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, जे टर्म मल्टिप्लाय करायच्या आणि केच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या. आयच्या टर्म मल्टिप्लाय करा, 3 इंटू 2. बरोबर आहे. आयच्या टर्म मल्टिप्लाय केल्या, त्यानंतर प्लस जेच्या टर्म मल्टिप्लाय करा, मायनस 2 इंटू 6 प्लस केच्या टर्म मल्टिप्लाय करा. के काय इथं 1 आहे, केचं कोएफिशियंट किती आहे, 1 आहे. 1 इंटू एम इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, जेच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या आणि केच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या. त्यानंतर 3 इंटू 2 6 प्लस त्यानंतर मायनस 2 इंटू 6 मायनस 12 प्लस 1 इंटू एम काय येतं, एम इज इक्वल टू 0. म्हणजे हे काय झालं तुमचं, -6. बरोबर आहे. 6 प्लस ऑफ -12 किती येतं, हे -6 प्लस एम इज इक्वल टू 0. मीन्स एम इज इक्वल टू किती व्हॅल्यू आली तुमची, 6. लक्षात काय केलं, दिलेले दोन वेक्टर परपेंडिक्युलर होते म्हणजेच त्यांचा डॉट प्रोडक्ट किती येत असतो, 0. ठीक आहे. वेक्टर ए घेतला, वेक्टर बी घेतला, दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला. डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा, रेक्टेंगुलर फॉर्ममध्ये किंवा कार्टेशियन फॉर्ममध्ये. आयच्या टर्म मल्टिप्लाय करायच्या, जेच्या मल्टिप्लाय करायच्या, केच्या मल्टिप्लाय करायच्या आणि आन्सर तुमचा येऊन जाईल. आता नेक्स्ट पॉईंट लिहा. आता अँगल बिटवीन टू वेक्टर. नेक्स्ट पॉईंट टाका.
फाइंडिंग द अँगल बिटवीन टू वेक्टर. नवीन पॉईंट लिहा आता. फाइंडिंग अँगल बिटवीन टू वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टर मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सपोज करा तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर बी आणि दुसरा वेक्टर दिला वेक्टर ए. ह्या दिलेल्या दोन वेक्टर मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला आता, अँगल बिटवीन टू वेक्टर. जर तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए आणि वेक्टर बी, तर त्या दोन वेक्टर मधला अँगल कसा फाइंड करायचा. तुम्हाला माहिती आहे डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर काय असतो. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी इंटू कॉस थीटा. हेन्स तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे, मीन्स थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणून मी काय लिहिल, कॉस थीटा इज इक्वल टू वेक्टर बी डॉट वेक्टर ए डिवाइड बाय मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी. तुम्हाला थीटा फाइंड करायचा आहे. थीटा मग काय येईल, मग थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स. थीटा इकडे गेला, काय झालं, कॉस इनवर्स वेक्टर ए डॉट वेक्टर बी डिवाइड बाय मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी. हे झालं तुमचं अँगल बिटवीन टू वेक्टर. ठीक आहे. एक्झाम्पल घ्या आता. एक्झाम्पल फाइंड. एक्झाम्पल लगेच एक्झाम्पल घ्या, विषय मिटून जाईल. फाइंड द अँगल. फाइंड द अँगल बिटवीन. फाइंड द अँगल बिटवीन टू वेक्टर. फाइंड द अँगल बिटवीन टू वेक्टर. वेक्टर ए इज इक्वल टू आई कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप अँड वेक्टर बी इज इक्वल टू मायनस 2 आई कॅप मायनस 2 जे कॅप प्लस किंवा मायनस घ्या मायनस 2 के कॅप. दोन वेक्टर दिलेत, वेक्टर ए अँड वेक्टर बी. त्या दोन वेक्टर मधला मला अँगल फाइंड करायचा आहे. ठीक आहे. अँगलचा फॉर्म्युला काय, थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स वेक्टर ए डॉट वेक्टर बी इंटू वेक्टर डिवाइड बाय वेक्टर मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी. अगोदर मी वेक्टर ए डॉट वेक्टर बी काढून घेतो. मग वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय येईल, आई कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डॉट मायनस 2 आई कॅप मायनस 2 जे कॅप मायनस 2 के कॅप. काय येईल मग, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 1 इंटू मायनस ऑफ 2 प्लस, बरोबर आहे, आयच्या टर्म मल्टिप्लाय करून घ्यायच्या. 1 आयचं कोएफिशियंट किती आहे 1 आणि ह्या ठिकाणी आयचं कोएफिशियंट किती आहे मायनस 2. त्यानंतर प्लसला प्लस 1 इंटू मायनस ऑफ 2 प्लस केचं कोएफिशियंट किती आहे 1 आणि ह्या ठिकाणी केचं कोएफिशियंट किती आहे 1. म्हणजे हे आलं तुमचं वेक्टर ए डॉट वेक्टर बी. काय येईल मग तुमचं मायनस 2 बरोबर आहे. त्यानंतर इथे काय येईल तुमचं -2 इज इक्वल टू -6. ठीक आहे. ही टर्म भेटली तुम्हाला. आता मला खालची टर्म काढायची, मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी. मॉड ऑफ वेक्टर ए आणि मॉड ऑफ वेक्टर बी कसं काढणार मग, आता वेक्टरचा मॉड कसं काढायचा असतो, मॉड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू काय येईल मग 1चा स्क्वेअर प्लस आयचं कोएफिशियंट किती आहे 1. त्यानंतर जेचा कोएफिशियंट 1चा स्क्वेअर प्लस केचा कोएफिशियंट 1 म्हणजे हे येऊन जाईल तुमचं स्क्वेअर रूटमध्ये 3. पुन्हा मॉड ऑफ वेक्टर बी काय येऊन जाईल बघा, आता 4चा आयचा कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. बरोबर आहे. लक्षात
आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, म्हणजे हे येऊन जाईल तुमचं 4 + 4 + 4 किती आलं मग हे 4 × 1 = 4, 4 × 4 = 4 त्रिकोण 12 आलं लक्षात. मग कॉस थिटा काय येतं बघा आता, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल टू ए डॉट बी, फॉर्म्युला काय तुमचा वेक्टर ए डॉट वेक्टर बी डिवाइड बाय मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी. व्हॅल्यू पुट करून टाका आता. व्हॅल्यू काय काय येतात बघा, हे येतं -6 बरोबर आहे, आणि मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी काय येतं बघा आता √3 इंटू ह्या √12ला मी कसं लिहितो 2 × √3 बरोबर आहे. 2ला ब्रॅकेट स्क्वेअर रूटमध्ये घेतलं काय येतं 4, 4 त्रिकोण 12 इंटू 2 √3. ठीक आहे. आता बघा √3 काय होत असतं 3, म्हणजे 2 × 3. ठीक आहे. 3 × 2 = 6, 3 × 2 = 6 मीन्स कॉस थिटा इज इक्वल टू काय आलं तुमचं -1. मग थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी -1 येत असतं, थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी -1 येत असतं, थिटाच्या 180 डिग्रीच्या व्हॅल्यूसाठी -1 येत असतं बरोबर आहे. म्हणून दिलेल्या दोन वेक्टरमधला अँगल किती आला 180 डिग्री. समजलं. दोन वेक्टर दिले होते, दोन वेक्टरमधला मी अँगल कसा फाइंड आउट केला. पहिल्यांदा मी वेक्टर ए डॉट वेक्टर बी घेतलं आणि नंतर मी मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ बी घेतलं, फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं आणि अँगलची व्हॅल्यू काढली. आता शेवटचं पॉईंट लिहा, अँगल ऑफ वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. नेक्स्ट पॉइंट लिहा आता, अँगल मेड बाय वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. अँगल मेड बाय वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. आता बघा सपोज करा तुम्हाला हा एक वेक्टर दिला आहे वेक्टर ए आणि हे तुमचे ॲक्सिस आहेत. हा एक्स ॲक्सिस असेल, हा वाय ॲक्सिस असेल आणि हा आहे तुमचा झेड ॲक्सिस. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही दिलेला वेक्टर ज्यावेळेस तुम्ही 3 ॲक्सिसवरती रिझॉल्व करतात, दिलेला वेक्टर ज्यावेळेस तुम्ही 3 ॲक्सिसवरती रिझॉल्व करतात त्यावेळेस काय येतं, ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए हा एक्स ॲक्सिसवरती रिझॉल्व करतात त्यावेळेस काय येत असतो वेक्टर ए एक्स. ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए वाय ॲक्सिसवरती रिझॉल्व करतात त्यावेळेस काय येतं वेक्टर ए वाय, आणि ज्यावेळेस तुम्ही झेड ॲक्सिसवरती रिझॉल्व करतात त्यावेळेस काय येतं वेक्टर ए झेड. ठीक आहे. आता बघा वेक्टर एचं मॅग्निट्यूड किती येत असतं ए, वेक्टर ए एक्सचं मॅग्निट्यूड किती येत असतं ए एक्स, वेक्टर ए वायचं मॅग्निट्यूड किती येत असतं ए वाय, आणि वेक्टर ए झेडचं मॅग्निट्यूड किती येत असतं ए झेड. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, अँगल मेड बाय वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. वेक्टर एनं प्रत्येक ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सपोज करा वेक्टर एनं एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केला आहे, सपोज अल्फा. वेक्टर एनं एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केला आहे अल्फा. मग मला अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे. पॉईंट समजला तुम्हाला. काय म्हटलंय, अँगल मेड बाय वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ॲक्सिस. ह्या वेक्टरनं एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केला आहे तो मला काढायचा आहे. सपोज तो अँगल जर अल्फा असेल तर मला अल्फाची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग अल्फाची व्हॅल्यू कशी काढायची बघा. आता मी फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतो, मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यू कन्सिडर करतो आणि अल्फाच्या व्हॅल्यू काढतो. मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यू कन्सिडर करतो मीन्स काय करतो, मी फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. हे सगळे मी वेक्टर कट करतो आणि फक्त मी मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. वेक्टर एचं मॅग्निट्यूड ए,
वेक्टर ए एक्सचं मॅग्निट्यूड ए एक्स, ए वायचं मॅग्निट्यूड ए वाय आणि वेक्टर ए झेडचं मॅग्निट्यूड ए झेड. बरोबर आहे. आता एवढी लेंथ मीन काय झालं ए एक्स, एवढी लेंथ मीन्स काय झालं ए वाय आणि एवढी लेंथ मीन्स काय झालं ए झेड. आता बघा मी ते एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ह्याची लेंथ किती येईल ए वाय. बरोबर आहे. त्यानंतर मी इथं पॅरलल लाईन ड्रॉ करतो. ह्या लाईनला मी एक पॅरलल लाईन ड्रॉ करतो. मग ह्याची लेंथ किती येईल ए एक्स. बरोबर आहे. ए एक्सला मी पॅरलल लाईन ड्रॉ केली, किती आली ए एक्स. आता मला अल्फा काढायचा आहे. बरोबर आहे. मग मी खाली फर्स्ट मला काय करायचं आहे अल्फा. आता बघा द अँगल मेड बाय वेक्टर ए विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. अँगल काय म्हटले, द अँगल मेड बाय वेक्टर ए विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. हा वेक्टर ए न एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल केला अल्फा. मग तुम्हाला अल्फा काढायचा आहे. मग काय येईल बघा कॉस अल्फा. कॉस म्हणजे इजिकल टू काय असतं कोणासमोरील बाजू डिवाइड, कॉस इजिकल टू काय असतं कोणालगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. कोणालगतची बाजू काय आहे मग ए एक्स डिवाइड बाय कर्ण कोण आहे ए. बरोबर आहे. मग सेकंड बघा आता हा वेक्टर ए आहे. ह्या वेक्टर ए न वाय ॲक्सिस सोबत जर बीटा अँगल तयार केला असेल, वेक्टर ए न वाय ॲक्सिस सोबत जर बीटा अँगल तयार केला असेल तर मग ह्या बीटाची व्हॅल्यू काढायची मला. बरोबर आहे. मला अँगल फाइंड आउट करायचं आहे. मग सेकंड लिहा आता द अँगल मेड बाय वेक्टर ए विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. काय येईल बघा आता मग मला बीटाची व्हॅल्यू काढायची. मग ह्या ट्रायंगलमध्ये काय येतं बघा आता कॉस बीटा इजिकल टू कॉस घेताना आपण कसं घेतो कोणालगतची बाजू. हा कोण आहे, कोणाच्या लगतची बाजू कोणती आहे ए वाय डिवाइड बाय कर्ण कोण आहे ए. ह्या ट्रायंगलमध्ये म्हटलं मी. ठीक आहे. मगाशी मी कुठला ट्रायंगल घेतला होता हा ट्रायंगल. कॉस अल्फा कोणालगतची बाजू कोणती होती ए एक्स, कर्ण कोणता होता ए. सेम कॉस अल्फा घेताना ए एक्स बाय ए आलं, कॉस बीटा घेताना ए वाय बाय ए आलं. ठीक आहे. मग तिसरं द अँगल मेड बाय वेक्टर ए विथ रिस्पेक्ट टू झेड ॲक्सिस. काय येईल मग कॉस गॅमा इजिकल टू ए झेड बाय ए. लक्षात वेक्टर ए न एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केला आहे कॉस अल्फा ए एक्स बाय ए. वेक्टर ए न वाय ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केला आहे कॉस बीटा ए वाय बाय ए. आणि वेक्टर ए न झेड ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केला आहे कॉस गॅमा इजिकल टू ए झेड बाय ए. समजलं. हे झालं तुमचं सर्व डॉट प्रोडक्ट. लक्षात लेक्चर जवळपास 2 तासाचं झालं आहे, परंतु ह्या 2 तासामध्ये तुम्हाला मी डॉट प्रोडक्टचं सर्व पॉईंट कव्हर केलेत. ह्या पॉईंटपैकीच नीटला जेईला ह्याच पॉईंटमधले एक्झाम्पल येणार. समजलं. सर्व बेसिक गोष्टी क्लिअर केल्या आहेत. एकही पॉईंट सोडला नाही. स्टेट बोर्ड असू द्या किंवा NCERTचा बोर्ड असू द्या, प्रत्येक पॉईंट मी कव्हर केला आहे. अभ्यास करत राहा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत वेक्टर प्रोडक्ट. अभ्यास करत राहा.